नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहताय आपला आवाजमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत. बिबट सफारी ही जुन्नर तालुक्यातच व्हावी यासाठी जुन्नरचे माजी आमदार शरददादा सोनवणे हे प्राणांतिक उपोषणाला बसलेत. उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे. तालुक्यातून शरददादा सोनवणे यांच्या उपोषणाला पाठिंबा मिळतोय. जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि भारतीय जनता पार्टीच्या जुन्नर तालुक्यातील नेत्या आशाताई बुचके यांनी देखील शरददादा सोनवणे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिलाय. शरददादा, तुम्ही या ठिकाणी आंदोलन करताय, या ठिकाणी उपोषण करतायत, मात्र तुमची ही बहीण तुमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवेल असा विश्वास आशाताई बुचके यांनी शरददादा सोनवणे यांना दिलाय. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवरती आशाताई बुचके यांनी सडकून टीका करत, तुम्ही प्रांत कार्यालय पळवलं, तुम्ही शिवसृष्टी पळवली, तुम्ही आरटीओ कार्यालय पळवलं, इथून पुढे जमणार नाही असा सूचक इशारा आशाताई बुचके यांनी दिलाय. आमचे निवासी संपादक पवनजी गाडेकर यांनी या संपूर्ण बातमीचा घेतलेला हा आढावा पाहूयात. हा जुन्नर तालुका आणि देश नाही जगात प्रसिद्ध आहे की बिबट्या कुठे तो जुन्नर मध्ये, आणि त्यामुळे शिवछत्रपतीच्या भूमीत जर कोणी असा अपमान करणार असेल तो खपवून घेतला जाणार नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी 16 साली जेव्हा सुरुवात झाली, सुधीर मुनगंटीवार या खात्याचे मंत्री होते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस होते, आणि कित्येक वेळा त्यांचं या तालुक्यात येणं झालं. मनसेचे आमदार म्हणून शरदजी सोनवणे होते. परंतु त्यावेळेला झालेल्या मिटिंगा, त्यामध्ये पुण्यामध्ये झालेल्या मिटिंगा, या सर्वाचा गोषवारा माझ्याकडे आहे. आणि त्यावेळी सुरुवात झाली, त्याच्यासाठी ज्या 4 जागा निवडल्या गेल्या त्यामध्ये फायनली जागा ही असणाऱ्या आपल्या आंबेगावांच्या त्या परिसरात नागाघाटाची झाली, आणि त्यामध्ये 585 एकर जमीन, आणि त्या जमिनीत तो उभा राहणार. इथपर्यंत झाल्यानंतर सर्वेक्षणासाठी 1.5 कोटी रुपयाची गरज होती, आणि खऱ्या अर्थाने ती गरज शासनाने त्यावेळी थोडासा पाठपुरावा आपण कमी पडला असं समजू, त्यावेळेला नाही जमलं. परंतु ते आमच्या हक्काचं होतं, कारण जर ज्यावेळी निविदा निघते आणि ती निविदा भरली गेली असती आणि त्याचं सर्वेक्षण झालं असतं तर निश्चितपणाने ते होणारच होतं. परंतु नंतर आलेल्याने काय केलं, त्याला का नाही जमलं? माझं तर म्हणणं असे की लोकप्रतिनिधींनी निवडून आल्यानंतर जनतेने दिलेला कौल आणि आपला विजय पचवत असताना आपल्या जबाबदारीचं ओझं किती वाढलंय याचं भान ठेवावं. आणि ज्यावेळी मला ही गोष्ट कळली की खऱ्या अर्थाने आपली सफारी बिबट सफारी ही बारामतीला जाणार आहे, टाळकं हल्लं आणि नियमाप्रमाणे आम्ही आमच्या कामाला लागलो. कारण आम्हाला सरळ चालायची सवय आहे ना, आम्ही कोणाच्या नादाला लागत, आणि कोणी नादाला लागलं तर त्याला काय आम्ही सोडत नसतो. आम्ही पाहतो की जो काम करतोय त्याला पाठीमागे आपण शाबासकी साथ दिली पाहिजे. हे जुन्नर तालुक्याची आन आणि बाण आणि शान आहे. तुम्ही पाहिलं असेल सया कथाने मी तिथे लिहिलं होतं की जुन्नर तालुक्याची आन बाण शान कोणी जर हेरावून घेण्याचा प्रयत्न करत असेल आणि शिवभूमीचा असा अपमान करत असेल तर तो आम्ही खपवून घेणारे नाही. या तालुक्यातलं प्रांत कार्यालय, या तालुक्यात असणारं आपल्या MSABचं कार्यालय, या तालुक्याचं असणारं खऱ्या अर्थाने जे आपण आज पाहतोय की गाड्यांसाठी RTO ऑफिस सगळ्यात पहिलं 13 तालुक्यात जुन्नरसाठी मंजूर झालं होतं, ते बारामतीला पळवण्यात आलं. बंगिरी चालणार नाही, दादागिरी चालणार नाही, आणि कोणाची मत्तेदारी देखील चालणार नाही. एवढं सांगण्यासाठी आज आम्ही या आंदोलनामध्ये तुमच्या सोबत आहोत. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. कोणी एक व्यक्ती तुमच्यापासून किंवा ह्या जुन्नर तालुक्यातल्या जनतेच्या विचारापासून कोणीही बाजूला नाही. एक विचार, एकच ध्यास, आमचा बिबटा सफारी आमचा आहे आणि तो आमचाच राहणार. या ठिकाणचं पाणी देखील आमचं आहे, आमच्या हक्काचं आहे. शेजारच्या तालुक्यातून तुम्ही एवढ्या बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पाठवता, इथल्या शेजारचा तालुका जर उपाशी आहे आणि तुम्ही तुपाशी कशासाठी, हा प्रश्न सुद्धा आपला महत्त्वाचा आहे. या ठिकाणी आपण सर्वजण एकजुटीने एक दिलाने कामाला सुरुवात करूया. कोणाची माय नाही आली आपल्या इथून बिबट सफारी न्यायची, हा सुद्धा शब्द मी देते आहे. मला काही फरक पडत नाही, माझं कुठं घोंगडंच अडकलं नाही आहे. त्यामुळे फक्त माझं म्हणणं एवढं आहे, जनतेने एक दिलाने सगळ्यांनी साथ द्या. काही आपली एक काडी सुद्धा कोणी हलवू शकणार नाही, आणि ते आपण हलवू देणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. अजूनही महत्वाचा मुद्दा राहिला आहे की आता पाणी 5 धरणांचं तर मेढा आणि कर्जत पर्यंत जात आहे, पण आपण वर्षानुवर्ष घशाला कोरड पडली. आमचा सावरगाव परिसर, आमच्या परिसरात आपण म्हणतोय वरती पाणी द्यायचं आहे. आता इथून बोगदा काढून कुठं पाणी, डिंब्याचं पाणी बोगदा काढून पवारांच्या पुतण्यासाठी आता ते तिकडे नेणार आहे, रोहित पवारांसाठी. हा सुद्धा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. हे एकच मुद्दा नाहीये, म्हणून सांगितलं
नक्की सातबारा त्यांच्या नावाने करा म्हणून खालून पाईप काढून देऊन लाईन काढून देऊन बोगदा पाडून तिकडे नेणार आहे. 25 वर्ष या तालुक्याच्या आमदारांनी सत्ता भोगली, त्याला का नाही आपल्या तालुक्याला पाणी आणता आला, माझा हा सवाल आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आपण सहन करत गेलो तर हे आपल्याला तुडवायला कमी करणार नाही. म्हणून यांची जागा या दाखवण्याची वेळ आलेली आहे. मला दुसरी गोष्ट अशी सांगायची आहे, कोरोनाच्या 2 वर्ष काळामध्ये कदाचित आपल्याला नियम पाळायचे होते, नियम पाळले, माणसं जगवायची होती, पण आता एवढे सगळं आपण त्यावेळी केलं. एक दिवस सर्व पक्षीय जुन्नर तालुक्याने बंद पुकारला पाहिजे, रस्त्यावर माणूस सुद्धा बिलकला नाही पाहिजे. फक्त बिबट्या सफारी नाही तर पाण्याचा एक थेंब सुद्धा आता आम्ही बाहेर कोणाला नेऊ देणार नाही. या गर्जना करण्यासाठी आणि निश्चितपणाने त्या अस्तित्वात आणण्यासाठी आपण सर्व पक्षीय एक आहोत. आपण कुणालाही एकामेकाला वेगळं समजायचं कारण नाही, कारण हा आपला हक्काचं आहे, नाही कोणाच्या बापाचं, हे आमचं आहे आणि ते आम्हाला सांभाळता आलं पाहिजे. उद्याची पिढी आम्हाला विचारेल त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचं. आणि म्हणून ही घराणेशाही आणि ही जी चाललेली दबंगिरी आहे ही आम्ही खपवून घेणार नाही. आम्ही तुमच्या पाठीशी सर्वतोपरी आहोत. महिला सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही सांगू इच्छितो, आजचा लढा हा शेवटपर्यंत पार करायचा आहे. मानेवर आपण उपोषणाच्या मी सदैव विरोधात असते, कारण जर कोणी आपल्या जीवावर उठलं तर त्याच्यापेक्षा जास्त ताकदीने आपण त्याच्यावर झडप घालणारे आहोत. आपल्याला जिजाऊनी हे शिकवलं आहे, आपल्याला शिवबांनी हे शिकवलं आहे आणि शिवबा राजे त्यांचे आपण वंशज आहोत, आपण इथले त्यांचे मावळे आहोत. त्यामुळे आता याच्या पुढे ही दबंगिरी चालणार नाही, दादागिरी चालणार नाही आणि कोणाची मक्तेदारी देखील चालणार नाही. एवढं सांगण्यासाठी आज आम्ही या आंदोलनामध्ये तुमच्या सोबत आहोत. आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. कोणी एक व्यक्ती तुमच्यापासून किंवा ह्या जुन्नर तालुक्यातल्या जनतेच्या विचारापासून कोणीही बाजूला नाही. एक विचार, एकच ध्यास, आमचा बिबटा सफारी आमचा आहे आणि तो आमचाच राहणार. या ठिकाणचं पाणी देखील आमचं आहे, आमच्या हक्काचं आहे. शेजारच्या तालुक्यातून तुम्ही एवढ्या बाहेर दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये पाठवता, इथल्या शेजारचा तालुका जर उपाशी आणि तुम्ही तुपाशी कशासाठी. आपली सगळी कार्यालय इथून आंबेगावला पळवण्यात आली, म्हणजे याचा अर्थ आजपर्यंत तुम्ही यशस्वी झालात. याच्या पुढे होऊ शकत नाही, कारण बिबट सफारी ही आमची ओळख आहे. 5 धरणांनी नटलेला तालुका, पर्यटनासाठी योग्य तालुका म्हणून जुन्नर तालुक्याकडे पाहून या ठिकाणी युती सरकारने त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी पर्यटनाला वाव मिळाला पाहिजे. JMRTमुळे या तालुक्यात कधीच कुठलीच इंडस्ट्री उभी राहू शकत नाही. आणि माणसाचं आयुष्य वाढवायचं असेल तर खरे असेल पोल्युशन विरहित, कुठलंही प्रदूषण नाही असा हा असणारा तालुका म्हणजे जुन्नर तालुका महाराष्ट्राची शान आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी आता नुसतं तुम्हाला कळलंय की ही बिबट सफारी जाणार आहे, पण ही बिबट सफारी आम्ही जाऊ देणार नाही. ज्या दिवशी कळलंय त्या दिवसापासून मी असं सांगते शरद दादा की तुम्ही असं म्हणत असाल, पण मी असं सांगितलं त्या भाषणामध्ये, माझी अशी त्याच्यामध्ये आहे की 16ला सुरुवात झाली की नाही, सुधीर मुनगंटीवार मंत्री होते की नाही, मी तुम्हाला डाटा दाखवला. मी देवेंद्र फडणवीसांना भेटताना किती पशुधन गमावलं, किती माणसं शेतकरी गमावल्या, किती महिला गमावल्या, किती बालकं गमावली आणि किती कशा अर्थाने किती लोक जखमी आणि अपंग झाली यांची संख्यावारी त्यांना दिलेली आहे. आणि त्यावेळी मी चिडून बोलत होते, पण साहेब हसून बोलत होते, कारण तो राग होता, द्वेष होता की अशा पद्धतीने मी म्हटलं एक काम करा ना, हा संपूर्ण जिल्हा पुणे जिल्हा पवारांच्या नावाने सातबारा करून द्या, म्हणजे कोणी काय बोलायलाच उरणार नाही, कोणी विरोध करायलाच उरणार नाही. कारण अशा पद्धतीने हे चालत असेल तर हे खपवून घेतलं जाणार नाही. बिबट सफारी जुन्नर मध्येच होणार आणि त्याची माझी पुढची पावलं सुरू झाली. सत्यशील भाऊ, तुम्ही सगळे भावासारखे आहात, तुम्ही सर्वांनी आदेश दिला, पण माझी कारवाई सुरू झाली आहे. उद्याच मी सुधीर भाऊंना भेटते आहे आणि केंद्रात असणारे भूपेंद्र यादव हे मेरठ म्हणून निवडून येणारे खासदार या खात्याचे मंत्री आहेत, तिथपर्यंतचा माझा पाठपुरावा चालू आहे. मी कधी 2 दिवसात दिल्लीमध्ये पोहोचू शकते. तुम्ही इथे उपोषण करताय, पण याचे पडसाद दिल्लीपर्यंत पोहोचवायचं काम तुमच्या बहिणीचं आहे आणि ते केल्याशिवाय मी अजूनही महत्वाचा मुद्दा राहिलाय, अजूनही महत्वाचा मुद्दा राहिलाय की आता पाणी 5 धरणांचं तर मेढा आणि कर्जत पर्यंत जात आहे, पण आपण वर्षानुवर्ष घशाला कोरड पडली. आमचा सावरगाव परिसर, आमच्या परिसरात आपण सांगतोय वरती पाणी द्यायचंय. आता इथून बोगदा काढून कुठं पाणी, डिंब्याचं पाणी बोगदा काढून पवारांच्या पुतण्यासाठी आता ते तिकडे नेणार आहे, रोहित पवारांसाठी. हा सुद्धा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या.